उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही जरा पुढे कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलः संवि महायोगपीठे तटे भीमारथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकारो प्रथम नमना पांडुरंगाकारो प्रथम नमना पांडुरंगाकारो प्रथम नमना Kate
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, 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 पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती, त्यांचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. प्रस्तुत आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महावैष्णव जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय आपल्याला सांगतात की आम्ही पुन्हा येऊ, आहे की नाही. उपजोनिया उडती येऊ, आणि येऊन काय करू तर काला भात खाऊ. येऊन काय करू, काला भात काला करू, आणि त्याच्यामध्ये भाताचा काला खाऊ म्हणतात. कारण काय, श्री संत तुकोबाराय म्हणतात ज्या ठिकाणी आम्ही राहतो ते वैकुंठ, त्या ठिकाणी आम्हाला काला मिळत नाही. मग या ठिकाणी आल्यानंतर जो काला घ्यायचा आहे तो आम्ही एकमेकाला भरवू आणि सुखाने या ठिकाणी भगवंताच्या हरिनाम चिंतन करू. हरिनाम चिंतन करण्यासाठी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं वाळवंट मृत्यूलोकामध्ये आहे, आणि त्या वाळवंटामध्ये सर्व बीजाचा नाश करण्याची क्षमता असल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊन अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं काल्यासाठी जे वाळवंट आहे त्या ठिकाणी भाताचा काला खाऊ. विठाल 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 विठाल. आज कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. आपणा सर्व भाविक भक्तांना हे विदित आहे. आज महाशिवरात्री निमित्त चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, वैकुंठवासी श्री गुरु लटपटे बाबा यांनी संस्थापित केलेला मातोश्री चंद्रभागा आश्रम, आणि या आश्रमामध्ये त्यांनी सुरुवात केलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो. दरवर्षी या ठिकाणी अनेक पंथाचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक येतात आणि आनंदानं या ठिकाणी काला घेतात. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे शैवपंथी असू द्या, वैष्णव पंथी असू द्या, काय ना, देवीचे भक्त असू द्या, गणपतीचे उपासक असू द्या, नाहीतर अजून सूर्याचे अग्नीचे उपासक असू द्या, कोणीही असू द्या, या ठिकाणी येतात आणि आनंदाने काला घेतात. तसं पवित्र ठिकाण बाबांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. विठाल आणि त्यासाठी ही जोडलेली माणसं आहेत. मी मागं सुद्धा एकदा बोलता बोलता सांगितलं, हे सर्वसामान्य जोड नाही, हे सर्वसामान्य जोड नाही, हे फेविकॉल का जोड, टूटेगा नाही. हे विठाला विठाला अतिशय सर्व
सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ही मंडळी आहे, सहकार्य करणारी मंडळी आहे आणि उपस्थित राहिलेली मंडळी सुद्धा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची आहे. ज्यांनी सुरुवातीला चाल म्हटली ते आमचे वृक्षराज गुरुजी, त्यांना साथ करणारे पांडू तात्या, सुंदर अशा प्रकारचं गायन त्यांचं आपण ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं वेगळी त्यांची स्तुती करण्याची आता गरज नाही. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ही गायक मंडळी आहे. त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी आमचे रामराजे फड खादगावकर, शिक्षण सम्राट म्हणून ज्यांची गणना आहे, परमार्थिक आहेत, गायकामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ आहेत. त्याचबरोबर आमचे प्रभू महाराज ढेबेवाडीकर आहेत. सर्व शिष्यमंडळी या ठिकाणी आमची आहे. मारोतराव महाराज शेंडगेकर या ठिकाणी, रावसाहेब मोहता, सर्व उकळीकर मंडळी, आता ढेबेवाडीकर मंडळी, उकळीकर मंडळी. त्याचबरोबर अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आमचे अनिरुद्ध संगीत अलंकार आहेत. सुंदर अशा प्रकारचं गायन त्यांचंही, काल त्यांचंही गायन सर्वांनी ऐकलेलं आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं गायन त्यांचं आहे. आणि मृदंगावर जे दोघे जण आहेत त्यांचं माझ्या मुखाने वर्णन करता येत नाही. विठाला सर्व महाराष्ट्रभर पसरणारी ही सर्व मंडळी आहे. महाराष्ट्रभर या ठिकाणी कीर्तन करणारी, वाजवणारी मंडळी आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं अभ्यासूक व्यक्तिमत्व असलेली ही मंडळी आहे. आमच्या प्रभाकर दादांनी कीर्तन सुद्धा केलं. नामदेवबाबांनी सांगितलं मला कीर्तन येतंय पण करायचं नाही. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ही मंडळी आमचे विठ्ठल महाराज आहेत, नामदेव महाराज फड आहेत. त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ बाळासाहेब आहेत. आता काय एक एकाची नावं घेत राहो. सुंदर अशा प्रकारची उखळीकर आमची मंडळी नेहमीची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आहेत. स्त्री पुरुष आबालवृद्ध जे रोज येतात तेही आहेत. सर्व आमचे या ठिकाणी शिष्यमंडळे, विद्यार्थी मंडळे, त्यांची पालकं आहेत. त्याचबरोबर आज या ठिकाणी ज्यांची पंगत आहे ते तळेगावकर मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आणि खास आपल्या गीता भवनचे अध्यक्ष आळंदी सावरगावकर हेही आहेत. आता सर्व हे संदीपनांना या ठिकाणी उपस्थित आहेत. एक एकाचं नाव घेत बसत नाही, आपल्याला अगोदरच उशीर झालेला आहे. मग जसा जसा योग येईल तसा तसा उल्लेख करण्याचा प्रयत्न करीत तूर्त आपणास भावार्थाकडे वळायचंय. विठाला महात्म्यांनी, शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, याचे यावत जगतामध्ये 4 प्रकारचे लोक राहतात. आणि त्या 4 प्रकारच्या लोकांमध्ये पहिला जो वर्ग संत महात्म्यांनी, शास्त्रकारांनी निवडून काढलेला आहे त्याचं नाव पामर असं आहे. पामर. हे पामर काय करतात? कोणत्याच गोष्टीचा नियम ठेवीत नाहीत, वेद विहित कर्म करीतच नाहीत, पण जे वेदानं करू नये म्हणून सांगितले ते कर्म करत राहतात. त्यांना पामर म्हणतात. वेद निषिद्ध कर्म करण्याच्या पाठीमागे ते असतात. खाऊ नये ते खाणे, बोलू नये ते बोलणे, शेवटी नरकाची प्राप्ती झाली तरीही न डगमगणे हा त्यांचा व्यवसाय. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे संत महात्मे, शास्त्रकारांनी हा मनुष्याचा एक वर्ग निवडून काढलेला आहे. त्याचं नाव पामर आहे. आणि मग असे पामर तोंडाला येईल ते बोलतात. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैशिनी गोपाळ पावे हरी. मग असे अनंत वाचेन बोलणारे वाचाळ जे लोक असतात त्यांनी कितीही परमार्थ करू द्या आणि कितीही भजनाचा आव्हान द्या, भजन ते भजन
नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना भजनात भोंगला वाणी नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना भजनात भोंगला वाणी नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना भजन ते उंगळवाने नरका जाणे चुकेना. मग असे कितीही भजन केलं, कितीही परमार्थ केला, तरी त्याचा परमार्थ सिद्धीला जात नाही. द्वेषात्मक बुद्धी त्यांच्यामध्ये या ठिकाणी स्थित झालेली असते. ज्यावेळी द्वेषात्मक अशा प्रकारची ही जी बुद्धी आहे ती जोपर्यंत निघून जात नाही त्याला पामर म्हणतात. मग हे पामर जसं वागावं तसं वागतात. आचरणाच्या बाबतीत त्यांच्याकडे कसल्याच प्रकारचा विधी निषेध नाही. आचरण करत असताना वेगवेगळ्या प्रकारचं आचरण करतात. नव्हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निंदा सुद्धा दुसऱ्याची करतात. है का नाही? आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं हे निंदक फार कमी नाहीत बरं, फार जास्त आहेत. म्हणून त्यांच्या तोंडी लागण्यापेक्षा आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं त्यांचं घर उलट आपल्या शेजारी असलेलं बरं. विठ्ठल निंदा केल्याने कसल्याच प्रकारचा परिणाम जे ओरिजिनल वस्तू आहे त्याच्यावर होत नाही. है का नाही? आता उगाच सहज बसल्या बसल्या आम्ही जर म्हणलं प्रभाकर दादापेक्षा नामदेव बाबा फार सुंदर वाजवतात, नामदेव बाबापेक्षा प्रभाकर दादा वाजवतात, असं म्हणणं वेगळं त्यांची कला पाहून. पण मुद्दाम द्वेष पसरणं हे पामरांचं काम आहे. विठाला आपल्याला माहित आहे अनेक मृदंगाचार्य महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले, अनेक मृदंगाचार्य. पण काही बोटावर मोजण्यासारखीच मृदंगाचार्य आहेत ज्यांनी शिष्यांची मांदियाळी निर्माण केली. काही विद्वान सुद्धा होऊन गेले असतील. वा वा, आमच्या जगमित्र नागामध्ये सर्व काम पाहणारी ही मंडळी आहे. तिकडं काल्याचं कीर्तन चालू असताना सुद्धा इथं आले. त्यांनी सांगितले एकदा तरी मला तिकडे यावं वाटते. रात्रीच म्हणले होते, रात्री 10 ते 12 तिथं कीर्तन केलं आणि मग म्हणले मी येतोच म्हणले आता एकदा. पण असं एकनिष्ठ अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. जगमित्र नागा मंदिरामध्ये सर्व कमिटीला धरून सर्व सुंदर अशा प्रकारची काम करणाऱ्यांचे बोले काका आहेत. विठाला अनेक मृदंगाचार्य होऊन गेले हे सांगू लागलो मी. पण शिष्यांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या अतिशय सर्वश्रेष्ठ काही जे महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत त्याच्यामध्ये लटपटे बाबांचं नाव वरच्या स्थानी आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी त्यांनी निर्माण केलेली आहे. श्रीमान श्री गुरु वैद्य बाबा अतिशय सर्वश्रेष्ठ, त्यांच्याकडे काही बाबांनी धडे घेतले. पण आळंदीमध्ये ज्यावेळी इकडच्या परिसरातील मुलगा तिथे वाजवण्यासाठी जायचा किंवा ज्या घराण्यामध्ये बाबा शिकले मंगळवेडेकरांचं घराणं, त्यांच्याकडे या परिसरातील विद्यार्थी ज्यावेळेस जायचा त्यावेळेस त्यांनी सांगायचं तुम्ही अतिशय सर्वश्रेष्ठ अशा ठिकाणी असताना तिथला तो महात्मा सोडून आमच्याकडे काय काम आहे. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य बाबांनी केलेलं आहे आणि त्या कार्याची पावती म्हणजे ही सर्व मंडळी आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे. सर्वश्रेष्ठ. पण काही लोक उगाच म्हणतात लटपटे माऊलीपेक्षा पुढं कोणीतरी होतं, मागं कोणीतरी होतं.
मागण पुढचा विषयच नाही. त्यांची उंची आजपर्यंत भल्या भल्यांना गाठता आली नाही. तुम्ही इथल्या गोष्टी करू नका म्हणा, इथल्या जवळच्या गोष्टी करायच्या नाहीत. परिसरामध्ये वाजवणारे भरपूर आहेत, पण कहा गंगू तेली और कहा राजा भोज. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं ज्यांनी जीवन मृदंगाचार्य शिष्यमंडळींना घालवण्यासाठी केलेलं आहे. ज्यांची नावं काही लोक घेतात, त्यांचं बियाला सुद्धा माणूस राहिलं नाही. नाव सांगाय सुद्धा माणसं नाहीत. शिष्यमंडळ तर सोडून द्या. माणसं म्हणतात फलानं होतं बिस्तं नव्हतं. अर्थाने किती शिष्य घडविले. चौकोनी चिरा असावं लागते माणसानं. एकट्यानंच गायन केलं, कुठं निघून गेलं कोण विचारलं तुला? एकट्यानंच वाजवलं निघून गेलं कोण विचारतंय तुम्हाला? अहो, स्वतःचा संसार करत असताना दुसऱ्याचा संसार उभा करणं हे माणुसकीचं लक्षण आहे. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे त्यांचे बाबा आहेत. सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांची नाव लौकिक आहे. गेले दिगंबर ईश्वराई भूती, गेले दिगंबर ईश्वराई भूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. ओ राहिल्या त्या कीर्ती जगमा. विश्वराय भूती राहिला त्या कीर्ती जगमाजे, राहिला त्या कीर्ती जगमाजी. सर्वसामान्य नाही, विभूती आहे. आणि विभूती असल्यामुळे आपण त्यांच्या पासंगाला पुरत नाही. उगच कुणतरी काहीतरी म्हणल्यास आमचं शिष्यमंडळ कधी ह्यांनी असावं. ज्याचा बाप समर्थ आहे त्यांनी अजिबात घाबरायचं काम नाही. विठाला आणि मग मात्र अशा प्रकारची मंडळी आहे महाराज. अजिबात चिंता करायची नाही. बाबांनी सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी ज्ञान सर्वांना देऊन ठेवलेलं आहे. मी रात्रीच सांगितलं, आमच्या कोणत्याच मुलाला तुम्ही ए म्हणायचं नाही, कुणच म्हणायचं नाही. किती तिस्मार खान महाराष्ट्रातला असला तरी म्हणायचं नाही. आणि खरोखरच ज्ञानाच्या बळावर तू असेल तर त्यांनी सांगावं. ज्यांनी द्वेषात्मक बुद्धीने जर कोणी बाबांच्या शिष्याला म्हणत असेल हे गप्प बस, त्यांना सांगायचं आमचा बाप समर्थ आहे, तू जाग्यावर खाली बस. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ. रात्रीच मी सांगितलं जगमित्र नागात बोले गा काय गेली उठू. आमचे पोरं वाजू लागले, असं करा तसं करा. मी म्हणलं त्यांना बोलायचं काम नाही. आमच्याकडं फुकटपासून 50,000 मृदंगाचार्य आहेत. एका कार्यक्रमाला घेणारे 50,000 बरं का, एका कार्यक्रमाला असे मृदंगाचार्य आहेत. हे जरी तुम्हाला आज लहान वाटत असले तरी उद्याचे हे मृदंगाचार्य आहेत. आणि ते मृदंगाचार्य उद्याचे असल्यामुळे तुम्हाला आता जर वाटत असेल तर त्यांचे आजही बाहू समर्थ असल्यामुळे ते बलवान आहेत. विठाला उदरी गावातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद मेंबर आलेत बरं.
आपलं सगळं मंडळ आहे सगळं, आणि आपल्या मतदारसंघातले बरेच माणसं इथं असल्यामुळे तुम्ही आलात हे चांगलं झालं. विठाला म्हणून अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. परंतु अशा प्रकारचे जे पामर लोक आहेत त्या पामरांचा आपण विचार करायचा नाही. दुसरे जे आहेत त्यांना विषयी म्हणतात. दुसरे जे कोणते तर विषयी, आणि विषयी असल्यामुळे मग मात्र त्यांना संसाराशिवाय दुसरं विषय सेवनाशिवाय दुसरं काहीही करावं वाटत नाही. संसारामध्ये आले की ते काय करतात? विषय सेवन करतात. विषय विषयवरी भुलले जीव, वरी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी पावे पाहुणी ठाव नरदे, विषय म्हणजे दुसरे कोणी नाहीत. विषयी कोण आहेत? तुम्ही आम्ही विषयी आहेत. त्याच्यामुळं आपण जास्त त्याच्यावर बोलायची गरज नाही. त्याच्या पुढचा वर्ग आहे, तिसरा वर्ग सांगितला, त्यांचं नाव मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे, जे मोक्षाच्या इच्छेने रात्रंदिवस या ठिकाणी तळमळ करतात, भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करतात, रात्रंदिवस या ठिकाणी परमार्थ करतात, तप करतात, साधना करतात. कोणतीही साधना केली तरी त्याने भगवंताचीच प्राप्ती व्हावी अशा प्रकारची साधना जे करतात ते मुमुक्षु आहेत. मोक्षाची इच्छा करणारे, त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत तळमळ प्रकारचे जे मुमुक्षु आहेत ते मुमुक्षु तिसरा प्रकार आहे. आणि चौथा जो प्रकार आहे त्यांना मुक्त म्हणतात. मुक्त बर का, मुक्त पाहिजे माणूस. या पुढं पुढं सरका पुरुष मंडळी पुढे या. बंडू महाराज भेंडेवाडीकर पुढे या. वेळ प्रसंग हा विठाला आणि मग अशा प्रकारचा चौथा जो वर्ग आहे त्याला मुक्त म्हणतात. मुक्त ज्यांनी परमार्थ साधना जीवनभर केलेली आहे आणि जीवनभर परमार्थ करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे, आणि भगवान परमात्म्याची ज्यावेळी प्राप्ती त्यांना झालेली आहे मग मात्र ते ब्रह्मानंदामध्ये सतत लीन राहतात. ब्रह्मानंदामध्ये, आणि ब्रह्मानंदामध्ये लीन राहणारे जे आहेत मग अशा लोकांना कोणत्याच कर्माचा लेप लागत नाही. कर्माचा लेप लागत नाही. कोणतंही कर्म करू द्या, ते मुक्त असतात. त्यांनी असं का केलं तसं का केलं काही म्हणायचं नाही. त्या मुक्त लोकांना बांधून टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणूनच त्यांना मुक्त म्हणतात. नाही असते कवा कवा तसं होतंय. विठाला विठाला
दासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. बंधन कशाचंच ज्यांना माहीत नाही त्यांना मुक्त म्हणतात. संसाराचं बंधन नाही. होय, मुक्त कुणाला म्हणायचं? घरी येऊन निघताना बायकोला विचारण्याची गरज पडत नाही. ते मुक्त झाला. आणि बायकोच्या बंधनात असेल, लेकराच्या बंधनात असेल. बायकोचं बंधन एखाद्यानं झिडकारलं, लेकराच्या बंधनात अडक. बर, लेकराचं बंधन झिडकारून टाकलं, दुसऱ्या कुणाच्या तरी बंधनात अडक. पण ज्यांना बंधनात अडकतात, जन्म मृत्यूच्या बंधनात अडकतात, काम क्रोधाधिक विकाराच्या बंधनात अडकतात, त्यांना मुक्त म्हणत नाहीत. आहे का नाही? काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. अशा प्रकारचा मुक्त पुरुष असतो बरं का. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. असा ज्यांचा अनुभव आहे त्यांना मुक्त म्हणतात. मुक्त पुरुष कसल्याच प्रकारच्या बंधनात अडकत नाही. जन्म घ्यायचा झाला तरीही स्वतःच्या मनावर घेण्याची ज्याची सामर्थ्य आहे, ज्याची पावर आहे, त्याला मुक्त म्हणतात. विठाला विठाला आपल्याला मरण कळत नाही, आपल्याला जन्म कळत नाही. कुठं जन्मावं याचा नेम नाही, कोणत्या योनीला जाईल हे सांगता येत नाही. पण संत महात्मे ठाम सांगतात, आम्ही याच दिवशी मरणार आणि याच योनीत जन्म घेऊन हेच कार्य करणार. हेच कार्य करणार. कोणतं करणार? आम्ही जरी वैकुंठात असलो तरी या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपदेश करणार की बाबांनो, मुक्त होण्याचा प्रयत्न करा, मुक्त होण्याचा प्रयत्न करा. कारण जे मुक्त होतात ते स्वतंत्र असतात. विठाला विठाला मग कसल्याच प्रकारचं त्याला बंधन राहत नाही. आणि असं कसल्याच प्रकारचं बंधन श्री संत तुकोबारायांना नसल्यामुळे श्री संत तुकोबाराय म्हणतात, आम्ही पुढचा जन्म हाच घेऊ. अभंगाचं उपजोनी पुढती हेऊ, उपजोनी पुढती हेऊ, उपजोनी
म्हणतंय होय आम्ही येतो. स्वतंत्रता असेल तरच म्हणता येते. आम्ही येऊ असं कधी म्हणता येईल होय रामभाऊ? उगत म्हणता येईल का आम्ही येऊ? आम्ही येऊ म्हणणारे असे किती पडले होय? आम्ही येऊ म्हणणारे महागच राहिले. आम्ही येऊ कोण म्हणतंय? जे स्वतंत्र आहे, स्वतंत्र बुद्धी आहे, त्याला दुसऱ्याला विचारण्याची गरज नाही, तो मोकळा आहे, मुक्त आहे, त्याला कसल्याच प्रकारचं बंधन नाही, ते माणूसच येऊ म्हणू शकतंय. नाही तर संसारातली माणसं गावाला निघाले की पाहुण्याचा समाचार घेत असतात जाता जाता. हां, पहिल्या काळामध्ये जाऊ का म्हणायचे बरं का? पहिल्या काळामध्ये जाऊ का म्हणायचे. मग जाऊ का म्हणता म्हणता मग संत महात्म्यांचा हा विचार त्यांना पटला आणि त्या जाऊकाचं मग कमीत कमी तेवढ्या पुरतं तरी स्वतंत्र असावं म्हणून येऊ का सुरू झालं. विठाला येऊ म्हणण्यामध्ये स्वतंत्रता आहे आणि अशा प्रकारची स्वतंत्रता श्री संत तुकोबरा यांच्या ठिकाणी आहे. म्हणून ते म्हणतात वैकुंठामध्ये जे मिळत नाही ते खाण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊ. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. हा एक काला झाला दही भाताचा. दुसरा एक काला आहे हरिनामाचा, खिचडी काला इथं खायचा येऊ. आणि तिसरा एक काला आहे अजून. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. आणि ही भूमिका प्राप्त झाली की मग उपजून या येऊ म्हणण्याचं सामर्थ्य त्या संत महात्म्यामध्ये निर्माण होतं. श्री संत तुकोबरा यांच्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य असल्यामुळे ते म्हणतात उपजून या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. मग इथं येऊनच का खाऊ होय? वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही.
नाही कवळ काही काल्याचे. श्री संत तुकोबाराय म्हणतात वैकुंठामध्ये काला नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊ आणि इथं आल्यानंतर देव आणि भक्तामध्ये जो काला होतो तो आम्ही एकटे खाणार नाहीत. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. श्री संत तुकोबाराय म्हणतात कारण हे ठिकाण अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. कारण यमुनेच्या तीरावर चंद्रभागेच्या तीरावर काला करण्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी वाळवंट आहे अभंगाचं सेवन. वैकुंठी तो ऐसे नाही
त्याच्यामुळे आता हे झालं. हा आता गरज नाही द्यायची. आता काला करायचा आणि मस्त प्रसाद घ्यायचा. बरं मस्त प्रसाद घ्यायचा. पण त्याच्या अगोदर एकदा सर्वांनी विठोबा रुक्माई भजन जोमात म्हणा. जोम कळतंय का आपल्याला? जोम कळत असं काही शब्द जुने येतात कधी कधी माझ्या तोंडातून. माझं वय आता 50 वर्ष झाले, त्याच्यामुळे काही चिंता करायचं मला कुणालाही काही बोलायचं जमतंय. विठाला 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 हा तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे. लावा लागेल. जास्त विठोबार खुमाई विठोबार खुमाई काल्याचं कीर्तन असल्यामुळे आपल्याला काल्याचं वर्णन थोडा वेळ करावं लागणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेच्या बंदीखान्यामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि 8 वर्षाची ज्यावेळी मूर्ती प्रगट झालेली आहे त्यावेळी मात्र आपल्या आई वडिलांना संबोधून भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलू लागले. 8 वर्षाचा जरी मी आज असलो तरी आता थोड्याने मी बालक होईल आणि मग मात्र तुम्ही बालक झाल्यानंतर टोपलीमध्ये घ्या आणि नंदाच्या घराला नेऊन सोड. नंदाच्या नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजा येथे माया उपजली तेथे ठेवी मजा येथे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला ओ मजले गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असं सांगितल्याबरोबर लहान झालेले आहेत आणि मग मात्र टोपलीमध्ये त्या ठिकाणी वसुदेव घेऊन गेलेले आहेत. नंदाच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर यशोदा मातेच्या समोर त्या बालकाला ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी जी माया उत्पन्न झाली ती परत घेऊन आलेली आहेत.
त्याचा आपल्याला जास्त विचार करायचा नाही. भगवान श्री कृष्ण परमात्मा नंदाच्या वाड्यामध्ये आले हे कळल्यानंतर मग मात्र सकाळी यमुनेच्या तीरावर ज्या गवळणी पाणी भरण्यासाठी जात होत्या त्यांनी त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकलेला आहे. जसाही रडण्याचा आवाज ऐकला आनंद त्यांना झालेला आहे. का आनंद झाला त्याचं कारण आहे, कारण ज्ञानाच्या अधिकारावरल्या त्या गवळणी आहेत. त्या जाण वेद गर्वीच्या श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, आहे की नाही. माझी प्राप्ती श्रुती रूपाने झाली नाही म्हणून त्यांनी गवळणीच्या रूपामध्ये गोकुळामध्ये अवतार घेतलेला आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा नंदाच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी आले ते कळल्याबरोबर सगळीकडे आनंद झालेला आहे. आपला नंद राजा घरी आनंद झाला, नंद राजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. आनंद झाला, आनंद झाला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. गंगा आली हो गोदा आली, यमुना आली हो राधा आली, यमुना आली गोड गोड गाणी गाऊ लागली, गोड गोड गाणी गाऊ लागली. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. नंद राजा गाला कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला कान्हा जन्मला, कान्हा जन्मला. प्रभू महाराज रात्र काढतात. हे तर दिवस आहे बरं का, हे दिवस आहे. रात्र माणसाला असं हसवून ते झोपू देत नाहीत रात्रभर. जागराला ठेवून बघा कसे नाचतात, कसे सोंग घेतात. हा, तुम्हाला 100% वाटणार कृष्णच आहे. विठाला विठाला आनंद गोकुळामध्ये झालेला आहे. आणि आनंद झाल्यानंतर भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या प्रेमाकरता उतावीळ झालेल्या गवळणी भगवान श्री कृष्ण परमात्मा घराच्या बाहेर कधी येतो याची वाट पाहतात. आणि मग मात्र महाराज भगवान श्री कृष्ण परमात्मा त्यांनी या गवळणींना सुख देण्याकरता आपण आता घराच्या बाहेर पडलं पाहिजे हे ठरवलेलं आहे. कारण भगवान श्री कृष्ण परमात्मा आता अनिरुद्ध महाराज रांगू लागले आणि रांगत असताना चोऱ्या करू लागले. रांगत रंगनी चोरी तलोनी, चोरी तलोनी, धावणी धरती गवळणी, बांधित चरणी देशी गराणी, बांधित चरणी देशी गराणी. यशोदे झालेली, यशोदे झालेली, बाप्पानी कमानी, ठराविकच प्रमाण म्हणा, पण असं ढिलं पडू नका. आता ढिलं पडू नका. कीर्तन 2ला सुटू द्या, 4ला सुटू द्या, आहे का नाही. किती वाजता सुटू द्या, आता काम नाही. फक्त विशेषत्वानं लक्ष देऊन सुंदर प्रमाण म्हणा. विठाला विठाला. भगवान श्री कृष्ण परमात्मा रांगू लागले आणि रांगत असताना चौर्यकर्म करू लागले.
आणि मग मात्र चोरे कर्म करीत असताना महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता 10 वर्षाचे झाले आणि 10 वर्षाचे झाल्यानंतर सर्व सवंगडी गोळा केले आणि सवंगडीला सांगू लागले या ठिकाणी आपल्याला दही दूध खायचंय, चोरी करायची, दही दुधाची चोरी करायची. मग मात्र सवंगडी म्हणू लागले चोरी आणि कशी करायची. त्यांनी सांगितलं मी सांगतो तशी करायची. मनावरली करायची, मी सांगतोय तशी चोरी करायची. मग म्हटले चोरी करण्यासाठी फार साहित्य लागतं. त्यांनी सांगितलं सांगतोय लिस्ट घ्या दयानंद भाऊ. पहिले काय करा, खडे घ्या, काठी घ्या, गाळून मृत्तिका घ्या आणि मग मात्र त्यांनी सांगितलं शेवटी काय करा, काटे घ्या म्हणले. काटे तुम्हाला माहिती त्या काटे, सराट्याचे काटे. त्याला नेहमी ऐकावं लागतं कीर्तन विठाला विठाला. अरे अशा प्रकारची चोरी करायची नाही. हे एवढं साहित्य चोरी करण्यासाठी आम्हाला माहित आहे फार मोठं साहित्य लागतंय. साध्या कुठं मृत्तिकेनं खड्यानं काठीनं काय होतंय, त्याच्यासाठी धारदार शस्त्र घ्यावे लागतात. आणि तू सांगतो सराटे घ्या, काय करायचं त्यांनी. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागले गवळणींच्या घरी जायचं. घरी गेल्यानंतर काही डेरे अंधारामध्ये ठेवलेले असतात घरामध्ये. ज्या डेऱ्यामध्ये दही कोणत्या डेऱ्यात आहे, कोणत्या दूध डेऱ्यात आहे, काही डेरे रिकामे आहेत. मग मात्र अगोदर खडे हाणून पाहायचे. माणसं खडा हाणून पाहतात की हो की नाही. 10,000 मागायचे असले तर 20,000 मागतात हो की नाही. 20,000 मागितल्यास त्याला वाटते कमीत कमी 10 तरी देईल. पण अशा प्रकारचा खडा हाणून बघायचा. मग ज्या ठिकाणी खडा हाणला टणकन वाजलं तर रिकामं आणि फटकन वाजलं तर भरलेलं. आता एवढं तरी म्हणा की तुम्ही आहे का नाही. इतके कार्याचे कीर्तन ऐकून एवढे म्हणायचं नाही म्हणजे भरलेले. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे काठी कशासाठी आहे. उंच अशा प्रकारची शिंके बांधलेली असतात. काठीनं ती मडकी फोडायची आणि त्या मडक्यातून आपल्याला दही दूध खायचंय असं म्हटल्यानंतर मग मात्र त्यांनी सांगितलं हे सराटे कशासाठी हो. त्यांनी सांगितलं जर गवळणी आपल्या घाई गडबडीत जाग्या झाल्या आणि पाठीमाग जर लागल्या तर मग मात्र त्यांच्या अंगणामध्ये हे सराटे टाकायचे आणि पळून जायचं. त्यांनी सांगितलं काही असतात ना तर्क करणारे माणसं बरेच आहेत तो. त्यांनी सांगितलं पायात चपला घालून आल्या तर काय करतील तुमचे काटे. मग मात्र त्यांनी सांगितलं त्यांच्या डोळ्यामध्ये मृत्तिका घालायची आणि त्या डोळे चोळतील तोपर्यंत आपण निघून जायचं. साचेला ऐकतील गवळणी कवाडे धरतील धावणी सराटे पसरा अंगणी पायी चुकूनी गुंतती ते चुकूनी येती अबला. मृत्तिका घाला त्यांचे डोळा आणि ते नेत्र चोळतील तव तुम्ही पळा. नवल कळा सांगितली विठाला अशी नवलाची गोष्ट चोरीची सांगितल्याबरोबर गोकुळामध्ये चोऱ्यांचा ऊत आला. गवळणींना त्रास होऊ लागला आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा अनेक गवळणींच्या घरी जाऊन चोऱ्या करू लागलेल्या आहेत. चोऱ्यांना ऊत आलेला आहे. सर्व सवंगडी सोबत आहेत. पेंदे आहे, सुदामे आहे, प्रभू महाराज आहेत ऐका नाही, मारुतराव महाराज आहेत. त्यावेळेस होते म्हणा हे संघ हे सांगत येत किती लबाड महाराज लोक बोलाले त्याच्यामुळं आपण काही एवढं बोलले ना काय बिघडाले. देवाच्या संघ होतो म्हणले ना काही बिघडाले का आपले. मग मात्र महाराज चोऱ्यांना ऊत आलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोऱ्या करत असताना अनेक गवळणींची परीक्षा घेऊ लागलेले आहेत. खरोच या ज्ञानाच्या अधिकाराला गरणी आहेत काय, यांना कळतंय काय, माये विरहित आहेत का माये सहित आहेत हे पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एका एका गवळणीची परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना माहित आहे माये उपाधीनं ज्या व्यक्त झालेल्या आहेत त्यांचं अगोदर हृदय शुद्ध करावं लागणार आहे. जोपर्यंत यांचं हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत यांना भक्ती प्रेम सुख आणि काला प्राप्त होणार नाही. म्हणून गवळणींना ते चोऱ्या करून या ठिकाणी महाराज त्यांचं हृदय शुद्ध करू लागलेले आहेत. हृदय शुद्ध करत असताना मग मात्र अनेक प्रकारे परीक्षा घेत असताना भगवान श्री कृष्ण परमात्मा गवळणीच्या घरी जातात
आणि मग मात्र तिला विचारू लागलेले आहेत, हे गवळणी, हे घर कुणाचं आहे? घर कुणाचं म्हटल्यानंतर आता बाबूराव दादाच्या घरी गेलेस, बाबूराव दादाचं घर म्हणा, त्यांनी सांगितलं हे घर माझं आहे का नाही? हा, ते म्हणले भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं हे घर माझं म्हणायला जमत नाही. देईन तोंडावर तुझ्या बापाचे घर, बापाचे घर, तुझ्या बापाचे घर, वेगवेगळ्या प्रकारे चोऱ्या करत असता आपलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा परीक्षा घेत असताना काही गवळणीच्या दारापुढे गेलेले आहेत, ज्या ठिकाणी गवळणी अष्टदळ काढू लागलेले आहेत. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना वाटतं हे अष्टदळ काढत आहेत, आहे का नाही? भगवान श्रीकृष्ण परमात्मा साक्षात पुढे असताना ह्या अष्टदळाच्या नादी लागलेले आहेत, आहे का नाही? जगामध्ये देव स्थित असताना संसाराच्या पाठीमागे लागलेले आहेत. अगोदर संसाराचं हनन करावं लागेल आणि मग यांना आपल्या पार्टीत घ्यावं लागेल. विठाला विठाल. अनेक प्रकारचं चौर्य कर्म करत असताना मग मात्र काही गवळणी आहेत त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भीत नाहीत. त्यांना भीती दाखवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वेगळ्या स्वरूपाच्या चोऱ्या करायला सुरुवात केली. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोऱ्या करत असताना महाराज त्या ठिकाणी काही गवळणींना धडा मिळावा म्हणून मुंगूसच हातामध्ये घेऊन यायचे. मुंगूस आणायचं आणि दोघं नवरा बायको रात्रीचे क्रीडा करत असताना त्यांच्या दोघांच्या मध्ये सोडून द्यायचं. ते बोच करायचं त्यांना. हो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. काही गवळणींच्या घरी सुना होत्या, सासा शेताला गेलेल्या असायच्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्या घरी जायचं, दही दूध चोरी करून खायचं, लोणी खायचं आणि आपलं भरलेलं तोंड जाता जाता त्या सुनेच्या गालाची पप्पी घेऊन निघून जायचं. आणि मग शेतातल्या तेवढ्यामध्ये त्या सासा यायच्या आणि सासांना वाटायचं हे लोणी कुणं खाल्लंय, आमच्या सुनानीच लोणी खाल्लंय. त्या सुनांना त्या मारायच्या. पूर्वीच्या काळात मारीत असत सुनांना. बऱ्याच लोकांनी जीव सुद्धा मारलेले मारायची, त्यावेळेस भीती नव्हती. पण आता महाराज 4 दिवस सासूची 4 दिवस सुनाची असतातच अनिरुद्ध महाराज, आपण किती काही जरी म्हणलं तरी, आहे का नाही? आता किती आपण विचार केला तरी प्रत्येकाला त्या पोझिशनमधून जावंच लागत असतं. आणि मग मात्र अशा प्रकारच्या गवळणी महाराज त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी चोरी कर्म करू लागलेले आहेत. काही गवळणी विचार केलेला आहे अशा प्रकारच्या ज्या चोऱ्या होत आहेत ह्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय दुसरं कोणी करत नाही. आपण यशोदेला गारानं केलं पाहिजे. मग मात्र काही गवळणी मिळाल्या आणि गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजनी आबाई कोणास आवरे ना यशोदे बाळा तुझा यशोदे बाळा तुझा काय केली माता मुखासी मुख चुंबन देत मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालत धरून आता सापडे
आली, तिला बाजूला सारलं. दुसरी आली, संदीपांना गवळण. दुसरी आली आणि दुसरी सांगू लागली, बाई तुझा कृष्ण फार खोडकर आहे. तुझ्या कृष्णानं काय केलंय? मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. गळ्यामध्ये हात घातलेला आहे. तिला तेवढं सांग जे तोर घरानं अर्धवटच संतरामांना सांगायला लावलं. तोवरच तिसरी आली, तिला बाजूला केलं आणि तिनं सांगितलं, माझी तर यानं फारच फजिती केली. काय फजिती केली? यशोदा मातेला घरानं सांगू लागली. तिनं सांगितलं, मी रात्रीची झोपली होते आणि झोपलेली असताना रात्रीचाच अवचित भगवान श्रीकृष्ण परमात्मा आला आणि त्यानं माझी वेणी आणि पतीची दाढी याची गाठ बांधून टाकली. गाठ बांधली म्हटल्याबरोबर फार आमची फजिती केली. अनेक असे घराने सांगत असताना तिनं विडा उचलला होता. त्या गवळणीनं जिची फजिती जास्त झाली का नाही, तिनं विडा उचलला होता. कृष्णाला मी पकडून आणून दाखविते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, आजच का? तिनं सांगितलं, हो आजच ही चोरी करायला मी तुला पकडून दाखविते. असं म्हटल्याबरोबर महाराज मग मात्र तयारी सुरू झालेली आहे. दिवसभर शेतात नांगर हाणून आलेला नवरा, त्याला सांगितलं, आज रात्री कृष्णा चोरी करायला घरी येणार आहे. चोरी करायला घरी येणार आहे. आता मात्र 12 वाजेपर्यंत तुम्ही जागर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जागर नसते बरं का, ते जागरणातला फरक सांगावा लागतोय. आता इथं सांगत बसणार नाही, फक्त लक्ष द्या. जागरण करायचं आणि त्याच्यानंतर मी जागरण करेन. कृष्णा कसा चोरी करून जाते ते बघते म्हणून. असं म्हटल्याबरोबर त्यानं सांगितलं, दिवसभर मी शेतात परेशान झालेलो आहे. कोरभर भाकर खायची पुन्हा रात्रीचं जागरण करायचं हे काही मला पटत नाही. पण त्याची बायकोपेक्षा जरा उंची कमी होती. उंच आणि ह्याची उंची कमी. त्याची उंची कमी असल्यामुळं तिचा दबाव ह्याच्यावर जास्त होता. विठाल महाराज सांगितल्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे. यानं कोरभर भाकर खाल्ली आणि कोरभर भाकर खाऊन महाराज यांनी जागरण करायला सुरुवात केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी विचार केला, बिचाऱ्याच्या पाळीमध्ये नको आहे का नाही, त्याच्या पाळीमध्ये जाऊन काय उग पुन्हा अजून बायको त्याला भांडायची. त्याच्यापेक्षा ती बायको ज्यावेळेस जागरण करील तिच्या काळामध्ये जाऊ, तिच्या वेळेमध्ये जाऊ आणि चोरी करून येऊ म्हणून. असं म्हटल्याबरोबर मग मात्र 12 वाजली. 12च्या नंतर त्या गवळणीनं जागरण करायला सुरुवात केली. त्या गवळणीचं नावच होतं चंद्रा काकू. संत महात्म्याने ठेवलंय का खरंच होतं हे कळना झालंय. आपल्याकडं माणसं म्हणतात ना, लईच एक लईच चंद्र आहे बुवा माणूस म्हणले, तशी ती चंद्रा होती. चंद्रा चंद्रा म्हणजे चंद्रीच समजा. विठाला विठाल. भगवान श्रीकृष्ण तिच्या पाळीमध्ये जातात, दही दूध तूप लोणी खाऊन घेतात आणि मग मात्र जाता जाता चंद्रा काकूची आणि तिच्या पतीच्या दाढीची आणि हिच्या वेणीची गाठ बांधून टाकतात. गाठ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आहे. जसे ही पहाटे जाग आलेली आहे, जाग आल्यानंतर पाहतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जी गाठ मारलेली आहे ती अविनाशी अशा प्रकारची गाठ आहे, कुणालाही सुटत नाही. संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. ती सुटत नाही कुणाला आणि ती सुटत नव्हती. मग मात्र विचार करू लागली ती कशी सोडावी. तिनं सांगितलं, तुम्ही विळी आणा. विळी आपण कापून काढू म्हणली. कापून कुठं गाठ नेतच असते का. ते विळी आणायला जाऊ लागलं तोवरच येणीला हिसका बसला. आणि मग मात्र जसंही ती आणा, ती म्हणली तुम्ही तसं का करायला. त्यानं सांगितलं, बाई तू माझ्या सोबत जावं लागतं, एकट्याला आता येळी आणता येत नाही. सोबत निघाली धिंड त्यांची. महाराज दोघांनी सोबत जायचं. विळीने कापत नाही. सांगितलं काडी पेटी आणा. काडी पेटी आणायला धिंड निघाली. घरातली घरात चालू आहे खेळी.
आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं होतं, हे आता कडी काढून बाहेर येणार आहेत, तेव्हा तुम्ही काय करा, वाजंत्री होऊन दारावर उभे राहा, जशाही त्या बाहेर येतील तुम्ही त्या ठिकाणी वाजवत आपल्या घरी घेऊन या म्हणजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे जावं लागतं, यशोदेकडे जावं लागतं, सुटत नाही गाठ. अनेक प्रयत्न करून ज्यावेळी सुटत नाही त्यावेळी दोघांची धिंड महाराज निघालेली आहे. चालताना हा बुटका आणि ती उंच असल्यामुळे तिनं जराही ताठ मान केली की ह्याच्या दाढीला झटका बसायचा. आणि अशी दिंड काढीत 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 महाराज दारापर्यंत आले. कसे तरी दाराच्या बाहेर आल्या बरोबर मोठ्यानं मुलांनी गलबला सुरू केला, वाजवायला सुरुवात केली. हा, कुणं पराती आणलेल्या, कुणं काही आणलेलं, तिथं वाजवायला काही हलकीच होती का? तिथं काही घाईवर चालाय मृदंग होता का? विठाला विठाला. आणि मग मात्र ही धिंड तशीच निघालेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगोदरच यशोदा मातेच्या कडेवर जाऊन बसलेले आहेत. जशी ही धिंड समोर आली महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केलेला आहे, आता मात्र जास्त फजिती करणं योग्य नाही. मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दृष्टिक्षेप टाकला आणि दृष्टिक्षेप टाकल्यानंतर त्यांची गाठ सुटली. चंद्रा काकूंनी सांगितलं, याच्या पुढे आम्ही आता तुझ्या नादी लागणार नाही. परंतु काही गवळणी त्या ठिकाणी येऊन म्हणू लागलेले आहेत, आम्हाला कृष्णाचा अतिशय त्रास होतोय. मग मात्र हे यशोदे, तुझ्या कृष्णाला तरी सांग, नाहीतर आम्ही तरी गाव सोडून जातो. असं म्हटल्यानंतर मग मात्र आमच्या यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. यशोदा माते म्हणू लागलेली आहे, कृष्णा आता तू खोड्या करू नको रे, आहे का नाही, खोड्या करू नको. असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, खोड्या करीत नाही, पण मला जे पाहिजे खायला ते घरात मिळालं पाहिजे. यशोदा मातेने सांगितलं, तुला ते पाहिजे ते देते. अरे काय कमी आहे तुझ्या घरी, आहे का नाही, काय येऊ नये तुझं पाशी, आहे का नाही. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि मग मात्र असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोदा मातेला सांगू लागलेला आहे, खोड्या करणार नाही. मग मात्र तरीही घरामध्ये खोड्या चालूच आहेत. यशोदा माता म्हणतात, आता तुला शाळेत घातल्याशिवाय जमत नाही. आणि मग मात्र आपल्याला माहित आहे त्यावेळची शाळा कोणती आहे, शाळा हरी तुम्ही गाया गे बोलणे सारे गोपाल रानातया. हरी तुम्ही गाया गे बोलणे सारे गोपाल रानातया. हरी तुम्ही गाये गे बोलणे सारे गोपाल रानातया. हरी तुम्ही गाये गे बोलणे सारे गोपाल रानातया. गाया गे बोलणे रानातया. गाया गे बोलणे रानातया. तुम्ही गाया गे बोलणे सारे गोपाल रानातया. हरी तुम्ही गाया गे बोलणे सारे गोपाल रानातया. तुम्ही गाये गे बोलणे सारे तयार झालेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गायी राखण्यासाठी गुराखाचा वेश निर्माण केलेला आहे. सुंदर अशा प्रकारचा मोर मुकुट घातलेला आहे. वेताची छडी महाराज कमरेला खोवलेली आहे. पितांबर धारण केलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखण्यासाठी त्याच्यामध्ये रानामध्ये जातोय. आणि मग मात्र त्या ठिकाणी सुद्धा काही दैत्य माटलेले आहेत, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी नाश केलेला आहे. अघासूर आहे, अघासूर मर्दन केलेलं आहे, कालिया मर्दन केलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केलेला आहे, आता गोकुळामध्येच राहून आपल्याला खूप दिवस झालेले आहेत, आता आपल्याला पुढेही फार कार्य करायचं आहे. त्याच्यासाठी ज्यांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे त्या गवळींना भक्ती प्रेम सुख दिलं पाहिजे. आणि मग मात्र त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे, तुम्ही यमुनेच्या तटावर त्या ठिकाणी थांबा. यमुनेच्या तीरावर सर्व गायी घेऊन आलेले आहेत. आणि मग मात्र यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी खेळ मांडलेला आहे. अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले बरं, अनेक प्रकारचे, चेंडू, लगोरी, आहे का नाही, फळी, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतात. खेळ मांडला नगोरी
खेळाचं आमचे हे प्रसिद्ध प्रमाण झाले बरं आता. हा, खेळ मांडलेला नगोरी बऱ्याच ठिकाणी चालूच आहे. खेळच बंद होईना झाला. खेळ चालूच आहे महाराज. आमचा खेळ जेव्हा थांबायचा आहे तेव्हा थांबू द्या. तुमचा खेळ तुम्ही कधी थांबविणार आहे? आता काला वाटला की माझाही खेळ थांबणार आहे. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे भगवान श्री कृष्ण परमात्मा आहेत. यमुनेच्या तटावर अतिशय सुंदर वाळवंटामध्ये खेळ मांडलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असताना प्रत्येक डाव मात्र महाराज भक्तावर बसू लागलेला आहे, गोपाळावर बसू लागलेला आहे. आणि मग मात्र शेवटी सर्व गोपाळ थकतात आणि सांगू लागलेले आहेत, बाबा फार वेळापासून आपला खेळ चालू आहे, आम्हाला आता भुका लागलेली आहेत, हा खेळ थांबवावा लागेल. ऐक ना होय महाराज, खेळ थांबवावा लागेल का? त्याच्यासाठी बर ते तसं हसलं म्हणजे काहीच होणार नाही असा अर्थ होतो. विठाला भगवान श्री कृष्ण परमात्म्याला सर्व गोपाळ म्हणू लागले, आता हा डाव बंद करा. प्रत्येक डाव आमच्यावर बसतोय बरं का, आमच्यावर बसतोय. त्याच्यामुळे आता आम्हाला जास्त परिश्रम नको आहेत. खांदी भार पोटी भूक आणि काय खेळावयाचे असं म्हटल्यानंतर भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणतात, तुम्हाला खरोखरच भुका लागलेल्या आहेत का? मग त्याच्यासाठी काय करा, आपापली शिदोरी घेऊन या. शिदोरी घेऊन या म्हटल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी श्री संत तुकोबराय, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज असे फार फार संत महात्मे त्या भगवान श्रीकृष्ण सोबत होते. त्यांनी सांगितलं, तुझ्यासाठी आमच्या घरावर आम्ही तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि आता शिदोऱ्या मागतोयस का मुक्तीच्या वेळेला? आता शिदोऱ्या. त्यांनी सांगितलं, शिदोरी सामान्य नाही, शिदोरी ते पाप पुण्याची शिदोरी घेऊन यायची. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मात्र संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज तुकोबराय यांचं ऐकलेलं आहे आणि मग मात्र एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांचे कोडे सर्व गोपाळांना महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जवळ घेतलेला आहे. आणि जवळ घेऊन त्यांनी जशी असेल तशी, जैशी आहे तैशी पाहिजे, जशी असेल तशी या ठिकाणी ती शिदोरी घेतलेली आहे, एकत्र मिसळलेली आहे. आणि मग मात्र त्या भक्तांना प्रेम सुख देण्याकरता भगवान परमात्मा त्या वाळवंटामध्ये ह्या काला वाटू लागलेले आहेत. शुकाचार्य महाराज भागवतामध्ये याचं सुंदर वर्णन करतात. बिभ्रद वेणुं जठरपटयोः श्रृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलानेङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सूरदयो हासयन् नर्मभिः स्वयेः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुक् बालकेलीः बोला वैद्यनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर अशा प्रकारे काला झाला. त्याला म्हणायचा हरिनामाचा खिचडी काला. विठाला भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी या श्लोकाचा अर्थ असा आहे, कमल पुष्पाप्रमाणे सर्व गोपाळ बसवलेले आहेत आणि कमल पुष्पाप्रमाणे सर्व गोपाळ बसून डाव्या हातावर कवळ घेतलेला आहे आणि उजव्या हाताने 2 बोटामध्ये धरून प्रसाद त्या ठिकाणी वाटू लागलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हा प्रसाद वाटत असताना महाराज काही स्वर्गातल्या देव लोकांनी सुद्धा त्यांच्या पुढे या ठिकाणी अवतार घेऊन काल्याचा प्रसाद मिळावा याची इच्छा व्यक्त केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अलौकिक अशा प्रकारचा परमार्थिक पुरुष आहे. त्यांनी ते देवलोक जे काल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत ते ओळखलेलं आहे आणि जे जुने सवंगडी आहेत त्यांनाच काला दिलेला आहे. देव लोकांना काला त्या ठिकाणी मिळू दिलेला नाही. देव लोकांनी विचार केलेला आहे, आपण यमुनेच्या डोहामध्ये जलचर होऊन बसावं, कारण त्या ठिकाणी हात धुतल्यानंतर
कमीत कमी उष्ट तरी आपल्याला त्यांचा प्रसाद मिळेल. परंतु भगवान श्री कृष्ण परमात्मा अलौकिक सामर्थ्य असलेले पुरुष असल्यामुळे भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी कवळ देतानाच, काला देतानाच सर्वांना सांगितलं, प्रसाद खाल्ल्यानंतर यमुनेच्या डोहावर कोणीही हात धुवायला जायचं नाही. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं, असे खरकटे हात घेऊन आम्ही कुठं फिरावं? माणसं म्हणते पाणीच नव्हतं, म्हणले जेवण जेऊ द्या किती चांगलं, पण हात धुवायला जरी पाणी नाही मिळालं तरी त्याची बदनामी होते. विठाल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, यमुनेच्या डोहावर कोणीही जायचं नाही, आपापले खरकटे हात आपल्या टिंबटिंबाच्या ठिकाणी पुसायचे. पूर्वीचे महात्मे म्हणत असत, नाव घ्यायचं नाही म्हणून, बरं का, त्याचं अतिशय सर्वश्रेष्ठ, कारण त्याच्या ठिकाणी कसल्याच प्रकारची देवता नाही असं कळल्यानंतर ते देव जे जळामध्ये जळचर होऊन बसले होते त्यांना सुद्धा काला मिळू दिला नाही. त्याचा अर्थ असा होतो, देव देवामध्ये काला होत नाही, भक्ता भक्तामध्ये काला होत नाही. काला होण्यासाठी देव आणि भक्त त्या ठिकाणी असावे लागतात. विठाल म्हणून देव आणि भक्तामध्येच हा काला होत असतो. तसा काला त्या ठिकाणी झाला आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी सर्व गोपाळांना संतुष्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी सुद्धा काल्याचा प्रसाद घेऊन आपल्याला संतुष्ट व्हायचंय. तळेगावकरांची पंगत आहे. आत्माराम दादा कुठे गेले? वरी आहे तर, पण झाले का सगळं? हां, मग त्याच्यासाठीच लांबू लागलो. आता लांबविण्याची गरज नाही. आपल्याला सर्व या ठिकाणी पद्धतशीर सर्व मंडळी, स्त्री पुरुष आबाल वृद्ध या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी आपण हा काल्याचा कीर्तनला पूर्णविराम देऊ. त्याच्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला बाबांनी जी परंपरा घालून दिलेली आहे, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, अशा सहकारी जी मंडळी आहे त्यांचं आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याच्यासाठी मात्र एकदा काय करावं लागेल, सर्वांनी जोरात भजन मगाच्या सारखं करावं लागेल. मग केलं नव्हतं, नुसतं जोम आम्हाला माहीत आहे म्हणले, पण कुणच जोम दाखवला नाही. माहीत असून उपयोग नाही, दाखवावं लागतं, बरं का. त्याच्यासाठी सर्वांनी सुंदर अशा प्रकारचा आता शेवटचा आता तरी भजन करा, बरं का. भजन सुंदर करायचं आपण. ज्ञानेश्वर आपण अगोदर सत्कार करू, बरं का. आता उठाउठी होत नाही.